दुपार सगळ्यांना दुपारचं बघा कसलं ऊन पडलंय आणि सगळ्या ऑल ह्याच्यातला राडा म्हणजे हे वाहून आलाय सगळा कचरा, सगळीकडचा कचरा तिच्या दारात आलाय वाहून. आणि मोटर चालू केली ते माझ्या लक्षातच नाही टाकीत पाणी लावले म्हणून मी पुरी विसरूनच गेली. आणि हाही टाकीतलं पाणी माघारी गेलं. दुसऱ्या तर टाक्या भरलेल्याच नाही ते अवघड झालं. लयच अवघड. पाणी तर काही येईना आता कसं व्हायचं. पुढे येतंय बघते. फोन येतोय कोणाचा तरी. एकच मिनिट. गेली पाणी बघायला पण पाणी काय येईना. अरे दोघींचं भांडण लागलं. मी बाहेर गेली तर काय ह्या दोघीला काम सांगावत का नाही तर पाणी तर यायचं बंद झालं. मोटर चालू केली बापून लगेच बंद करून गेलं निघून. अर्धी टाकी भरली आणि बाकीच्या टाक्यांनी पाणीच नाही. जाऊन बघते तर पाणीच आहे नाही. आता काय करायचं. आता 1.25 किलो सांडगं कशात होतं आता. हा मग ती पेशल बांधायचंय बरं का हो. ती मोजलेत 1.25 किलो. एका ताईंचं 1.25 किलो इथं व्यवस्थित डबल ही करून चिटकवायचं. आणि एक तुंबडा छानपैकी अशा दोघीच्या पॅकिंग चालल्यात. ही तांदळाचे खिचे पापड अर्धा किलोच्या सगळ्यांचे पॅकिंग आहेत. ही अर्धा किलोची पॅकिंग ज्वारीची. त्यात हे बघ ही कुरडई अर्धा किलो पॅकेट. पुन्हा 2-2 किलो 1-1 किलो आहेत ना ते अर्धा किलोची पॅकेट करून देतोय. हे सगळे तांदळाचं खिचे पापड. आणि ते तिकडे ते दागोबा साबुदाणा ह्याचं म्हणजे किंवा आपलं ते उपासाचं पापड येतं. शाबू आणि बटाटा मिक्स करून केलेले पापड. तुला उपास आहे काय आता. बरं. आणि हे बॉक्स असं सगळं तयार. बॉक्स आणायचं. हे नुसतं व्यवस्थित सगळं तयार करायचं. बॉक्स पण असं एकदम जाड बॉक्स लागतात. तेव्हा ती कुरडई पापडी जाती. नाही तर कुरडई तरी जाती पण पापड्या तर कशात जाई नाही तर पाताळ बॉक्स ही कसं तरी असल्यावर तर जाई नाही तर होया त्या कसं ताण आहे जीवाला निसता. म्हणलं चिकटेम नका गाठण मारा. हा मारा गाठण पॅक. कारण का त्यात दुसरं पण कुरडई हे आहे त्यामुळे ती खोक्यातच ठेवावं लागणार नाही तर चिकटेप नका लावू. हा ग तसं नाही तुटत. ये मला पण घेऊन ये चला. मला ही बॉक्स ही करायला केल्यात. आता ही मोजून घेतले सगळं. अजून मोजायचे. अजून कोणाच्या ऑर्डर येत्या. दोघं म्हणले पाठवतो ऑर्डर पैसे पाठवतो. चाललंय त्यांचं कसं. हा तसेच त्या गाठणे बांधा. चला माझं पण चाललंय. तुम्ही म्हणता सासूला सांगितलंय का नाही तसं नाही बरोबर का. मी दोघीचं पण चाललंय. एकट्या माणसाचं पॅकिंगचं काम नाही. ह्याला डबलच माणूस लागतं या बॉक्स हे तयार करून हे करायचं. आणि आमच्या इथं झगड्याच्या मळ्यात गावात पण सांडगं द्यायच्यात. आम्हाला जायलाच जवळच नाही. आमचं बापू एकटं कुठं पण जायचं. त्यांना आता बडा केलेलं आहे. त्यांना म्हणलं उठा आधी झोपीतनं आणि आधी स्कूटी घेऊन या नाही तर तुमचं काय खरं नाही. म्हणून त्यांना उठावलंय. त्यांना लावली का त्यांना म्हणलं जावा आणि घेऊन आमचं चाललंय पॅकिंग. परत संध्याकाळ आणि 6 वाजता ही कुरिअर सगळं पॅकिंग करायला जायचंय. सांडग्याचं नुसतं बारकं लसणाचा पुडा असल्यावर ठीक आहे या. पण ही सगळं असं म्हणलं नाही. ही सगळं मोठं बॉक्स आहे त्याचं. तसं नाही की थोडी गाठून ढिली करा. हवा एकच मिनिट असू द्या. हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी बघा. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. सगळं चकाचक स्वच्छ सुंदर असं झाडून घेतलं. इतका पाला पडला होता. हे सगळं 2 तास झाडत होती. 2 तास सगळं कुरिअर पॅक केलं. बापूंना कुरिअर घेऊन लावलं. मग असं बापूंना म्हटलं असतं मी एकटंच जा बापू मी नाही येत. आणि त्यांना खवळून गाडी आणायला लावलं. तुमचं पार्थ बघितलं हो का. त्यांना गाडी घेऊन यायला लावलं. गाडी नव्हती का पंचायत होती. गाडी नसल्यावर लय अवघड खेळ आहे. मोठी पण आहे आणि बारकी आता नीट करून आणली पोराला. जायला तर आपल्याला कुठं जायचं म्हणलं रानात कुरिअर पॅक करून टाकायचं काय आणायचं ठेवायचं लय पंचायत होती. 15 दिवस गाडी शोरूमला होती. 5,000 रुपये गेलं पण गाडीला. चूल पेटवायची चालली आमच्या सासूबाईंची. भांडी घासायची पडल्यात. ज्ञानेश्वरी तर आली हाताखाली. मी म्हणलं बाई कटाळा येऊन गेलाय एवढं एकरात सकाळपासून पॅकिंग करते परत ही केलं काय पॅकिंग करते. मम्मी मी पॅकिंग हो बाई मग सगळं केलं ग. सगळीच काम करतात आता काय करायचं. आणि हो का हरभऱ्याची भाजी एवढी खुडली आणि एवढी ही केली. घरी थोडी पण नाही खायला. थोडी 2-3 भाजीचीच घरी खायला राहिली.
मग आत्याचं ध्यानात आलं की थोडीशी भाजी आहे आई, मम्मी तर आपण हरभऱ्याची मस्तपैकी भाजी करूया. तर म्हणलं चालतंय या. बटाटा खा. शेवटची अर्धा किलो भाजी होती ते एका ताईंना दिली. त्या म्हणल्या रेश्मा काय कर पण मला ती भाजी दि बाय हरभऱ्याची. मग त्या एका ताईंना पाठवली अर्धा किलो भाजी आणि उग थोडी ठेवली. आता ही बघा अशी भुगा केली वाळवून मस्तपैकी छान असं. नीट केरूनच बघितलंय सगळं. खडं नाहीत काही नाहीत. ठेवू का? काय काढती मस्ती कोथिंबीर असते माझी. हा का असं मस्त पैकी हा आणि असा मस्त वास येतोय का नाही भाजीचा. आता छान गरगटी भाजी करायची. चूल पिटली ज्ञानेश्वरी काना काना हाताखाली देती. कुपी काय घालायचंय? अगं मग की पिकाय घाल की बाळा. अगं आपल्या झाडाला पण हायत ती पण ही झाल्यात का काय माहिती नाही आता. फ्रेंडने दिलं तर. ती काढत्यातलं आणि ह्याला पण वाय थोडी डागडीक केली. टापटीपणा ठेवला व्हायचं. मोठं किचन तयार केलं मस्त छान छान असं सुंदर. आणि इकडं आता ही भाजी थोडी नीट करून देती. भांडी घासायची अजून धार काढायला जायचं. आणि काय सांगायचं काय होतंय ह्या दोघीचं तर काय चालतं सारखं बोलत नाही. काम करायला तर दोघी हाका मारते त्या. तिखट करू करू चालेल. पोट इकडची लागू पोटात आग होती हिरव्या मिरचीची. हिरव्या मिरचीनी सवय नाही. आता बापू तवर येत्याला कालवा करीत छान छान अशी हरभऱ्याची गरगटी भाजी काय कशी करायची सांगा लवकर. सगळ्यांना येते अगं. तरी पण सांगाला का तुमची रेसिपी. हा नेनो हांडा आता लसूण कुठला आहे. हा आता त्याला हिरव्या मिरची लसणाची फोडणी द्यायची. हा हा जिरे लसूण टाकायचं आणि पाणी वाटायचं. हा तरी एक राहिलंच. हा. पाणी पण भरून आणलं लांब. आणि एकच हांडा आणला बाळा तो. अगं मम्मी मग किती आणू माझं डोकं दुखायला लागलं. 2 आणायचं होतं. मिरची दे की अजून. मिरची टाकायची लसूण टाकायचा कडीपत्ता टाकायचा नाही बागला. थोडी कोथिंबीर टाकायची मस्त अशी जिरी टाकून फोडणी द्यायची. आणि मग थोडं पीठ टाकायचं. आणि थोडं बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं ह्याच्यातच. फक्त शेंगदाणा टाकायचं. आणि ह्याच्यातच मिसळायचं थोडं शेंगदाणं थोडस पीठ. नाही शेंगदाणा आदनात तर पीठ यात मिसळायचं. आणि मस्त असं छान हो का चाललेलं. आणि लसणाच्या पण कुड्या ही करून ठेवलेल्या आहेत. आता इथनं पुढं ज्या नवीन लसणाच्या कुड्या कोणाला पाहिजे असल्या सोडलेल्या ते पण मिळते बरं का सासूबाई. हा मिळणार की. पहिलं कसं तुम्ही गेल्या वर्षी माझ्याकडून नवीन लसणाच्या कुड्या घेतल्या होत्या छोट्या अशा पडलेल्या त्या मोठ्या मोठ्या. आता तशा पण मिळत्याल. मी देईन तुम्हाला तसा टाकीन व्हिडिओ. तर असं इथलं थोडस स्वच्छ करून घेतलं वाईट नीटनीटकं. आणि दळणं ही सगळी आज व्यवस्थित काम. कुरिअर पॅकिंग ही तर उद्याच्या दिवस काय कुरिअर नाही आणि पॅकिंग करायचं. मला घरी पण हात बंद नाही. सगळी कामं करावं लागतात. त्या हात बंद ठेवून जमतंय का परत. सरपण आणलं. लाव की अगं मला. कवाची शाळा आहे तुमची. सकाळची शाळा आहे आणि उद्या आमचा परिपाठ पण आहे. उशीर होतो रोज. बर बघू सकाळची सकाळ आता. ती उठतच नाही. मग बर. उद्या मी गाडी घेऊन गेली असते पण उद्या त्याचा पेपर आहेत. मग पेपर आहे त्याचा. पप्पा म्हणलं मी काय घरी नाही मी चाललोय फिरायला. हो सकाळनं तुमचं तुम्ही लग्नाला जा. आदल्या दिवस संध्याकाळनं जा. परत दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळनं माघारी या. तुम्हाला स्कूटी त्यासाठी आणून दिलेली आहे. तुमचं तुम्ही आता बघा. मला 8 दिवस काही काम सांगू नका. पण नव्हतं आता हे सुमित मामाच्या लग्नाला पण हा तर असू द्या. बाय सगळ्यांना.